मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ. जरांगे मात्र बेमुदत उपोषणावर ठाम. गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा. मराठा आंदोलनासंदर्भात अमित शहा यांनी तावडेंकडून माहिती घेतली. उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकांसंदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा झाली. सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार. सरकारचा आंदोलकांना अन्न पाणी न मिळू देण्याचा डाव. मात्र आता असली डाव खेळा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. जरांगे यांची मागणी. ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगेंचं आमरण उपोषण. गोळ्या घातल्या तरी 1 इंचही मागे हटणार नाही. जेलमध्ये टाकलं तरी उपोषण करणार. जरांगेंचा सरकारला इशारा. भाजप पहिला नेता जरांगेंच्या भेटीला. भाजपचा तर आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जरांगेंची भेट घेतली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार असं सुरेश धस यांचं वक्तव्य आहे. मराठा ओबीसी भांडण लावण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचं सोंड भाजेल. देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्याइतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. तर शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना हिटवला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं. फडणवीसांचं आव्हान. उद्धव ठाकरेंची भूमिका ही दुटप्पी. मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून टिंगल करण्यात आली. ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाही. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य. जरांगे पाटलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं अजित पवार म्हणाले. सरकार त्याच्यातून मार्ग काढेल असंही अजितदादा म्हणाले. जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न. अजित पवारांचे आमदार खासदारही सामील. लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा. आझाद मैदानात 5,000 लोकांची मर्यादा ओलांडल्यानं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जरांगेंविरोधात तक्रार. मनोज जरांगेंचं त्यांना राजकीय समर्थन देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा अशी केली मागणी. पुण्याच्या ताटातलं काढून घेण्याची आमची भूमिका नाही. विखे पाटलांची मराठा उपसमिती आरक्षणावर काम करते. कायदा आणि सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक आहे. जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू. ओबीसी समाज कोणालाही ऐकणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. ओबीसी समाज अस्वस्थ झालाय. ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय. शेंडेंचं वक्तव्य. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपासून साखळी उपोषण. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध. रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची माहिती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचा पाठिंबा. समाधान आवताडे यांचा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. अंबादास दानवेंकडून आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी भेट. यावेळी अंबादास दानवेंनी मनोज जरांगेंचीही भेट घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट घेतली. राजेश विटेकर हे परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार आहेत. जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून काही निष्पन्न होणार नाही. सरकारच्या भूमिकेमुळे कारण नसताना मुंबई थांबली. जितेंद्र आव्हाडांची टीका. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवल्या. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? रोहित पवारांचा राज्य सरकारला सवाल. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी. सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांची शांततेने राहावं. मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन. मराठा आंदोलकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जेवणाची व्यवस्था. दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदेच्या माध्यमातून 5,000 आंदोलकांना खिचडी. मराठा आंदोलकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचं जेवण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.